हॅलो. आपण आजच्या भागामध्ये म या अक्षरापासून सुरुवात करणार आहे. मागच्या 3 भागांमध्ये आपण रेणुका हे नाव कसं टाकलेलं आहे, रेणुका माता प्रसन्न तोरणामधलं ते पाहिलेलं आहे. तर याचे 3 भाग झालेले आहे आपले. ज्यांनी मागचे भाग पाहिले नसेल त्यांनी डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन लिंक बॉक्समध्ये दिलेलं आहे. तिथे लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता. तर आता हे आपलं रेणुका हा शब्द लिहून झालेला आहे. तर आपल्याला माता या शब्दातला म हा अक्षर लिहायचा आहे. आता आपण म या अक्षराला सुरुवात करू. आता आपण उलट बाजूने आलेलो आहे इकडे. तर उलट बाजूने आल्यावर आपण इथे वरती आणि खाली दोन्ही बाजूने 5-5 खांब सोडलेले आहेत. आता ते 5 खांब आपण अगोदर इथे विणून घेऊ. रेणुका माता प्रसन्न हे तोरण बघतोय आपण. ज्यांनी मागच्या 3 भाग पाहिलेले नसेल त्यांनी डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन किंवा मग चॅनलवर जाऊन तुम्ही व्हिडिओमध्ये जाऊन तिथे बघू शकता. आता अगोदर इथे आपण हे 5 खांब जे ते विणून घेऊ. 3चा 2, 2चा 1 असं करत आपण हे आता 5 खांब इथे विणून घेऊ अगोदर. आणि आपण ही व्हाईट लोकर इथे वरती सोबत आणलेली होती मागच्या भागामध्ये. तर आता लाल लोकर पुढे घ्यायची आणि व्हाईट कलरचे आपण 2 खांब टाकणार आहे इथे. आता इथे आपलं म हे अक्षर सुरू होते. या अक्षराची जी सुरुवात आहे ती इथे होणार आहे. आता व्हाईट कलरचे 2 खांब घेतले आपण. आता हे 2 खांब घेतल्यानंतर आपण व्हाईट लोकर मध्ये घ्यायची आणि लाल कलरचे आपल्याला 4 खांब घ्यायचे. लाल कलरचे 4 खांब व्हाईट लोकर सोबत घ्यायची तिकडे पुढे. हे 4 खांब झाले आपले लाल लाल कलरचे. आता आपल्याला 6 व्हाईट कलरचे खांब घ्यायचे. आता आपण व्हाईट कलरचे 6 खांब घेणार आहे. लाल लोकर मध्ये घ्यायची आणि 6 व्हाईट विणायचे. 3चा 2, 2चा 1. हे 3, 2 आणि 1 असं आता आपण हे 6 खांब इथे विणून घेऊ. आता हे आपली इथे 6 खांब विणून झालेले. आता व्हाईट लोकर इकडेच राहू द्यायची. उलट बाजू आहे आपली तोरणाची. आता हे उलट बाजूने व्हाईट लोकर राहू द्यायची की बाई. आता आणि हे पुढचे जे खांब आहे आपले 1, 2, 3, 4, 5, 6, 7. 7 खांब आपण हे लाल कलरचे विणून घ्यायचे. आता हे खांब आपण विणून घेऊ इकडे. आता इथे आपले हे 7 खांब विणून झालेले. परत इकडे 2 चेन घ्यायच्या आणि सरळ बाजूने यायचं. सरळ बाजूने आल्यावर परत हे 7 खांब सरळ बाजूने विणून घ्यायचे अगोदर. आता इथे आपले हे 7 खांब विणून झालेले. लाल कलरचे 7 खांब विणून घेतले आपण. आता याच्यानंतर लाल लोकर मध्ये घ्यायची आणि जी व्हाईट लोकर मागे ठेवलेली ती आपण वर घ्यायची आणि 2 खांब व्हाईट कलरचे घ्यायचे. दोन व्हाईट कलरचे परत व्हाईट लोकर मध्ये घ्यायची 2 खांब लाल कलरचे घ्यायचे.
आता हे 2 लाल कलर घेतले आपण, लाल कलरच्या लोकर मध्ये आणि 2 व्हाईट कलरचे. यास आता आपण इथे 2 व्हाईट 2 लाल 2 व्हाईट असं विणून घेतलेले. आता ही व्हाईट कलरची लोकर पुढे घ्यायची आणि आपण लाल कलरने हे 4 खांब विणून घेणार आहे. जसे अगोदर विणलेले होते तसेच आपण हे 4 खांब इथे विणून घ्यायचे आणि व्हाईट कलरची लोकर सोबत पुढे घ्यायची. हे 4 खांब विणले आपण. नंतर परत व्हाईट कलरने आपण 2 खांब विणणार आहे. लोकर पुढे घ्यायची लाल कलरची आणि व्हाईट कलरने 2 खांब विणायचे. इथे आपण 2 खांब घेतले. त्याच्यानंतर ही व्हाईट लोकर बॅक साईडला राहू द्यायची उलट बाजूने आणि पुढचे जे 5 खांब आहे आपले लाल कलरचे ते विणून घ्यायचे. लोकर मागेच ठेवायची व्हाईट कलरची आणि हे 5 खांब विणून घेऊ अगोदर. आता आपले इथे हे 5 खांब विणून घेतले. 5 खांब विणल्यानंतर परत 2 चेन घ्यायचे आणि उलट बाजूने जायचं आणि उलट बाजूने आल्यावर परत हे 5 खांब विणून घेऊ आपण अगोदर. आता इथे आपण हे उलट बाजूने आल्यावर 5 खांब विणून घेतलेले आहे आणि 5 खांब विणल्यानंतर आता आपल्याला व्हाईट खांब विणायचे. तर व्हाईट लाल लोकर मध्ये घ्यायची आणि व्हाईट खांब विणायची. आता आपल्याला पूर्ण एक रेष व्हाईट विणायची म्हणजे हे 6 पण आणि हे 4 पण. 1 2 3 4 5 6 आणि 7 8 9 10 आणि हे 2 12 असे 12 खांब आपल्याला इथे व्हाईट कलरचे विणायचे. लाल कलरची लोकर मध्येच राहू द्यायची आहे आणि 12 खांब आपण इथे व्हाईट कलरचे विणून घेणार आहे. हे पाहता आपण इथे हे 12 व्हाईट खांब विणून घेतलेले. आता हे व्हाईट खांब विणल्यानंतर लोकर आपण इथेच राहू द्यायची. ते खांब विणल्यानंतर आपण व्हाईट लोकर इकडेच राहू द्यायची आणि पुढचे जे खांब आहे आपले ते लाल कलरने विणून घ्यायचे. 1 2 3 4 5 6 7 7 खांब आपण हे लाल कलरचे विणून घेणार आहे. व्हाईट लोकर उलट बाजूनेच राहू द्यायची आहे आणि पुढे आपण हे 7 लाल कलरचे खांब विणून घेणार आहे. आता हे 7 खांब विणून घेतले आपण लाल कलरचे. परत 2 चेन घ्यायचे आणि सरळ बाजूने यायचं. सरळ बाजूने आल्यावर परत हे खांब विणून घ्यायचे अगोदर. आता आपल्याला इथे हे 7 खांब विणायचे लाल आणि परत वरती 1 2 3 4 हे 4 खांबांपर्यंत पण लालच लोकर विणायची. आता आधी हे 7 खांब विणून घेऊ आपण. आता आपण इथे हे सरळ बाजूने 7 खांब विणून घेतलेले. आता इथे आपण पुढे लालच खांब विणायचे. फक्त ही जी व्हाईट लोकर आपण बॅक साईडला राहू दिलेली होती ती लोकर आपण इथे वर उचलून घेणार.
इथे लोकर आता इथे वरती उतरून घेतलेली. आता पुढे आपण 8, 9, 10, हे 11. आता ही आपली पूर्ण 11 खांबे. असे आता आपण पूर्ण इथे 11 खांब विणून घेतलेले. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11. आता या 11 खांब विणल्यानंतर आपण लाल लोकर इकडे घ्यायची मध्ये आणि 2 व्हाईट खांब विणायचे. 2 व्हाईट खांब विणले. परत व्हाईट लोकर मध्ये घ्यायची आणि म्हणजे 4 आहे आपले. 1, 2, 3, 4. 4 खांब आपण लाल कलरचे विणायचे. चार 4 खांब आपले इथे विणून झालेले लाल कलरचे. नंतर परत लाल लोकर मध्ये घ्यायचे आणि 2 आडव्या रेषेचे खांब व्हाईट कलरचे विणून घ्यायचे. हे 2 विणले. व्हाईट लोकर उलट बाजूने टाकायचे, राहू द्यायचे म्हणजे. आणि पुढचे जे 5 आहे आपले ते 5 खांब आपण इथे विणून घेऊ. आता आपले इथे हे 5 खांब विणून झालेले आहे आणि आपण अशा पद्धतीने विणून घेतलेले आहे. त्याच्यानंतर परत 2 चेन घ्यायच्या, उलट बाजूने यायचं. आता उलट बाजूने आल्यावर अगोदर 5 विणून घेऊ. हे 5 विणून घेऊ अगोदर. आता इथे आपण हे 5 खांब उलट बाजूने विणून घेतलेले. आता उलट बाजूने विणल्यावर आपण इथे पुढे व्हाईट खांब विणायचे. आता लाल लोकर मध्ये घ्यायची आणि आपल्याला इथे 14 हे व्हाईट खांब विणायचे. पूर्ण एक रेष येते आपली म या अक्षराची. तर आपल्याला इथे आता 14 व्हाईट खांब विणून घ्यायचे. लाल लोकर मध्ये घ्यायची आणि इथे व्हाईट खांब आपण इथे 14 विणून घेणार. आता इथे आपण हे 14 खांब व्हाईट कलरचे विणून घेतलेले. त्याच्यानंतर आपण उलट बाजूने आपण हे लाल अगोदर विणून घेतले 5 खांब, नंतर 14 खांब व्हाईट कलरचे विणले. आता ही व्हाईट लोकर इकडेच राहू द्या आणि पुढचे जे खांब आहे आपले 1, 2, 3, 4, 5. 5 खांब आपले हे लाल कलरचे विणून घ्यायचे. सरळ उलट बाजूने पण आणि सरळ बाजूने पण. आता इथे मी सरळ बाजूने विणताना दाखवणार मी, डायरेक्ट विणलेले दाखवते. ते 5 उलट बाजूने विणते आणि परत 5 2 चेन घेऊन वरती चढायचं आणि 5 सरळ बाजूने येऊन विणायचे. ते विणून घेऊ आपण एवढे. हे पाहता इथे आपण हे सरळ बाजूने आलेलो आहे. 5 उलट बाजूने आणि 5 सरळ बाजूने इथे लाल खांब आपण इथे विणून घेतलेले. आता आपल्याला ही व्हाईट लोकर वर उचलायची आहे. म्हणजे बॅक साईडला आपण राहू दिलेली होती व्हाईट लोकर. ती लोकर आपण इथे
वर उचलणार आहे आणि इथपर्यंत आणायची विणत विणत. आता आपण इथे पुढचे जे खांब आहे ते सगळे आपण लालच विणायचे. फक्त जी व्हाईट लोकर आहे आपली ती आपण अशी इथे वर उचलून घेणार अशी, आणि पुढे तिला आपण आडव्या रेषेपर्यंत कंटिन्यू करायची, म्हणजे सोबत विणत घ्यायची. आता हे सगळे खांब आपण लाल विणणार आहे, म्हणजे ही पूर्ण लाईन आपली लाल येणार आहे. फक्त आडव्या रेषेचे 2 आपल्याला व्हाईट विणायची, म्हणून आपण व्हाईट लोकर पुढे घेऊन चाललो. आता ही पूर्ण रो आपण इकडे लाल कलरची विणायची. फक्त हे जे 2 खांबे आपले आडव्या रेषेचे हे इथे आपल्याला व्हाईट विणायचंय, म्हणून ही व्हाईट लोकर आपण मध्ये घ्यायची. आता हे लाल विणून घेऊ इकडे. आपण हे पूर्ण हे पाहता 17 खांब इथे लाल कलरचे विणून घेतलेले. हे 17 आहे आपले खांब. आता आपल्याला लाल कलरची लोकर पुढे घ्यायची आणि 2 व्हाईट खांब विणायचे. आता आडव्या रेषेचे 2 व्हाईट खांब आपण इथे विणून घेतलेले. हे असं दिसतंय आपलं. आणि आता व्हाईट लोकर उलट बाजूने राहू द्यायची इकडे, आणि पुढचे जे 5 खांब आहे आपले ते 5 खांब आपण इथे विणून घेऊ. आता आपले इथे हे 5 खांब विणून झालेले आहे. आपलं म हे अक्षर इथे तयार झालं. त्याच्यानंतर परत 2 चेन घ्यायच्या आणि उलट बाजूने यायचं. आता अगोदर हे 5 खांब विणून घेऊ आपण उलट बाजूने. आता इथे आपण हे 5 खांब उलट बाजूने विणून घेतलेले आहेत, आणि आता आपल्याला इथे व्हाईट खांब विणायचे. आता ही पूर्ण रो जशी आपण ही पूर्ण रो विणलेली होती तशी आता पूर्ण रो आपण इथे व्हाईट खांब विणायची. लाल लोकर मध्ये घ्यायची, आणि आता पुढची जी रो आहे आपली ती पूर्ण व्हाईट विणायची. मला जे उभी रेष आहे, मला जो काना आहे मा तो लिहितोय आपण आता इथे. आता ही पूर्ण रो आपण इथे व्हाईट विणून घेऊ. लाल लोकर मध्ये घ्यायला विसरायचं नाहीये, लाल लोकर मध्ये घ्यायची आहे. आता विणून घेऊ आपण इकडे. आता इथे आपण 14 हे व्हाईट कलरचे खांब विणून घेतलेले. ते 14 व्हाईट विणल्यानंतर व्हाईट लोकर इकडेच राहू द्यायची उलट बाजूने, आणि पुढचे 5 खांब आपण विणून घ्यायचे. ते 5 खांब उलट बाजूने आणि 5 खांब सरळ बाजूने विणून घेऊ आपण. आता इथे आपण सरळ बाजूने आलेलो आहे. बॅक साइडने 5 खांब विणले, परत 2 चेन घेतल्या इथे, आणि हे सरळ बाजूने येऊन परत 5 खांब विणून घेतले. आता आपण सरळ बाजूने आल्यानंतर ही पूर्ण लाईन आपल्याला लाल कलरची विणायची. फक्त इथे 2 व्हाईट खांब विणायचे. त्याच्यासाठी हे व्हाईट लोकर जे आपण बॅक साइडला राहू दिलेली आहे ते आपण वर उचलून घेणार आहोत, आणि पुढे 2 खांबांपर्यंत वरती विणत आणायची तिला. आता हे पुढे पुढे सगळे खांब आपण लाल कलरचेच विणून घ्यायचे. फक्त ही व्हाईट लोकर आपण वरती घ्यायची. आता हे आपण इकडे पूर्ण विणून घेऊ. आता इथे आपण हे 17 लाल खांब विणून घेतलेले, आणि आता त्याच्यानंतर आपल्याला इथे 2 व्हाईट खांब विणायचे. त्याच्यासाठी आपण ही व्हाईट लोकर सोबत आणलेली होती. इथे 2 व्हाईट खांब विणून घ्यायचे. इथे 2 व्हाईट खांब विणले. व्हाईट लोकर मागे सोडायची उलट बाजूने, आणि लाल कलरचे 5 खांब विणून घ्यायचे.
आता आपले इथे हे 5 खांब विणून झालेले. 5 खांब विणल्यानंतर 2 चेन घेऊन घ्यायची इथे. आणि आता हे आपलं असं मा हे अक्षर इथे तयार झालेलं आहे. रेणुका माता मधलं म हे अक्षर आपण बघितलेलं आहे आजच्या भागामध्ये. आणि पुढच्या भागामध्ये आपण त या अक्षराला सुरुवात करणार आहे. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि मागचे व्हिडिओ ज्यांनी बघितले नसेल त्यांनी डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन मागचे व्हिडिओ बघा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा. आवडत असेल तर नक्की लाईक करा. थँक्यू.